अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे. तुमची पुढील काही मिनिटे या देवाच्या पवित्र संदेशाला द्या, कारण जेव्हा तुम्ही देवाचे बोल ऐकाल आणि ते तुमच्या मनावर ठसतील, ते तुमच्यासाठी शुभ परिवर्तन घेऊन येईल. देव म्हणतात, विचार करणे थांबव आणि आपल्या कृतीवर अधिक लक्ष केंद्रित कर. जेव्हा जेव्हा तू नामस्मरण करतोस, तेव्हा तेव्हा तुझ्यातली ती आत्मशक्ती जागृत होते. तुला ते सर्व काही करण्याची शक्ती निर्माण होते आणि देव तुझे प्रश्न सोडवण्यासाठी तुला तुझ्यापर्यंत ती शक्ती पाठवतात, जी शुभ आहे, जी तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्या आनंदासाठी भरपूर आशीर्वाद देणारी आहे. देव म्हणतात, बाळा, मी आज तुझ्यासाठी काही आशीर्वाद घेऊन आलो आहे. तुम्ही ते प्रयत्न करणं सुरू ठेवा, कारण त्यातून तुम्हाला निवडलेले आशीर्वाद प्राप्त होतील. जेव्हा तुम्ही तो उद्देश प्राप्त कराल, तेव्हा तुमच्या हरलेल्या मनाला जागृती निर्माण होईल. तुम्ही स्वामी भक्त आहात म्हणून इतर लोकांना ती प्रेरणा द्या, कारण त्यातील आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. तुम्हीही ते प्रयत्न करत आहात, मग तुम्ही यशस्वी व्हाल, यशस्वी ठराल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुम्ही जेव्हा नामस्मरण करता आणि प्रत्येक ठिकाणी सकारात्मक ऊर्जेने भरू पाहता, तेव्हा देव तुम्हाला ती सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. तुम्ही आज जे काही आनंद प्राप्त केले आहे, ते माझ्याच इच्छेमुळे तुम्हाला प्राप्त झाले आहेत. काही बदल, काही परिवर्तन जे तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेने परिपूर्ण केल्या जात आहे, ते तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी तुमच्यापर्यंत पाठवल्या जात आहे. दैवी आशीर्वाद, चमत्कार हे तुमच्यासोबतच का घडत आहेत, हे तुम्हाला आश्चर्याने भरून जाणाऱ्या काही गोष्टी आहेत. तुम्ही चांगले कर्म केले आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात तो विजय आणि ते सर्व काही आनंद पाठवण्यात आले आहेत. तुम्ही आता भाग्यशाली आहात, कारण तुमच्याजवळ ते सर्व काही आहे जे तुम्ही देवाकडे मागत आहात. देव म्हणतात, तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद भरभरून मी तुला देत आहे. तू आराम कर आणि तुझ्या आयुष्यात ते कर्म कर, ज्यामुळे तू अधिक प्रसिद्ध होशील. मला माहीत आहे, काही गोष्टी तुम्हाला हरवू पाहतात. तुमचे शत्रू तुम्हाला खाली देखवू इच्छितात, पण तसे काहीही घडणार नाही. तुमचाच विजय घोषित करण्यात आलेला आहे आणि तुम्ही तो लवकरच प्राप्त कराल. तुम्ही सर्व बाजूने सुरक्षित आहात, कारण देव तुमची काळजी घेत आहे. तुमची प्रार्थना ऐकल्या जात आहे. देव तुम्हाला कुठल्याही संकटात लढवण्यासाठी पुढे करणार नाही, तर तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत आहे, जे तुमच्या लढ्यांसाठी लढेल आणि तुम्हाला त्या सर्व संघर्षातून पूर्ण आरामही देईल. देव म्हणतात, जे काही बदल, परिवर्तन घडत आहे, ते तुमच्यासाठी खूप काही संकटाला दूर करणारे असेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू आनंदाने भरून जा, कारण आजचा दिवस तुझ्यासाठी सुखाने, समाधानाने दिला आहे. देव म्हणतात, तुझी प्रार्थना जेव्हा मी स्वीकार करतो, तेव्हा काही चमत्कार घडतात. ते तू स्वीकार कर, कारण ते तुझ्यासाठीच आहेत. येणारे आशीर्वाद, चमत्कार तुम्ही अनपेक्षित दिशेने प्राप्त करत आहात, कारण कधीकधी तुम्ही काही गोष्टींची अपेक्षा देखील ठेवत नाही, पण देव तुम्हाला आशीर्वादासह ते सर्व काही प्रदान करतो. परमेश्वर हा तुमच्या जीवनाचा स्रोत आहे. त्याच्यावर विश्वास तुम्हाला डोंगर हलवण्या इतपत समर्थ करू शकतो. स्वामी आपल्या मुलाचे सांत्वन करणारे, सांभाळ करणारे दयाळू आई आहेत. देव गरजेच्या वेळी नेहमी तुमच्या सोबत असेल. देव तुम्हाला ती शक्ती, शांती आणि आनंद प्रदान करतो. त्यामुळेच तुम्ही देवाचे लाडके बाळ आहात. आज तुमची कित्येक वर्षाची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तुमच्यासाठी ते आनंदाचे द्वार उघडल्या जात आहे, जिथून पुढे तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल, अशी देवाची तुमच्यासाठी आज्ञा आहे. तुम्ही जर ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल, त्या द्वारात प्रवेश करू इच्छित असाल, तर आत्ताच होय म्हणा. परमेश्वरा, मला तुझी शक्ती हवी आहे. मी माझ्या आयुष्यात तुझे आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो. माझ्या सर्व समस्या संपाव्या आणि मला योग्य मार्ग मिळावा, अशी माझी प्रार्थना तुझ्या चरणी स्वीकार कर आणि मला योग्य तो मार्ग दाखव, ज्या मार्गावर चालून मी इतरांचेही कल्याण करू शकेल. मी तेच कार्य करू शकेल ज्यात
इतरांचे समाधान होईल, आनंद होतील आणि माझेही. देवा, मी माझ्यासाठी नाही तर इतरांसाठीही कार्य करू इच्छितो. त्यासाठी मला तुझा मोठा आशीर्वाद हवा आहे. जर तुम्ही प्रार्थना केली तर देव ऐकतात, यावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या कार्याला अधिक मोठ्या प्रमाणात वाढवू इच्छिता. देव तुमची इच्छा पूर्ण करतील, कारण देव दयाळू आहेत, कृपाळू आहेत आणि तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहे, होणार आहे, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, लक्षात ठेवा, या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता. तुम्हाला नेहमीच देवाची प्रार्थना करायची आहे, देवावर विश्वास करायचा आहे. तुम्हाला देवाकडून संरक्षण दिले जाईल. देव घोषित करतात की देवाचे आशीर्वाद, चमत्कार हे तुमच्यासाठीच आहे आणि ते प्रिय बाळांसाठी निर्माण झालेले आहे. भगवंतावर ज्याचा विश्वास आहे त्यांनी या व्हिडिओला लाईक करा. देवाचे भाग्यवान बाळ कोण आहे तर ते तुम्ही आहात, कारण तुम्ही हा संदेश ऐकत आहात. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण देव जे काही परिवर्तन घडवत आहेत त्याचा स्वीकार करा. स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे टाईप करा. तेच म्हणतो, डोळे बंद कर, रोज माझे ध्यान कर. इतर गोष्टींचा विचार करणे, चिंता करणे सोडून द्या. तुमची आजार आणि तुमच्या परिस्थितीला बदलण्यासाठी देव तुमच्या शरीरात शक्ती भरत आहेत. जी ऊर्जा तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला प्राप्त होत आहे. ती वेदना संपवणारी असेल, तुमची काळजी संपवणारी असेल आणि तुमच्यात शक्ती देणारी असेल. अधिक सहाय्य प्राप्त करण्यासाठी देवाचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ करत राहा. तारक मंत्राचे तीर्थ बनवून घ्या, कारण ते घेतल्याने तुमच्यात ती खूप काही शक्ती निर्माण होते आणि तुम्ही कित्येक शरीराच्या ज्या आधी व्याधींना संपवू शकता. त्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न राहू शकता. जर तुम्ही हे तीर्थ घेत असाल तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. तुम्ही जर स्वामींच्या तीर्थाचे, स्वामींच्या नामस्मरणाचे काही अनुभव घेतले असतील तर होय म्हणा की मी अनुभव केले आहेत. मला स्वामींनी प्रचिती दिली आहे, अनुभव केले आहेत. जर तुमच्याही जीवनात तुम्ही काही भरभराट सुख अनुभवले असेल जे तुम्हाला स्वामींकडून प्राप्त असेल तर होय म्हणा आणि स्वीकार करा की देवाने तुमच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे प्रार्थना केली आहे तेव्हा तेव्हा प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे. देवाकडून काही संकेत प्राप्त झाले आहेत. जर तुम्ही स्वीकार केले तर अधिक सुख वाढू लागेल, अधिक आनंद वाढू लागतील. देव तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि तुमच्यासाठी चमत्कार घडवतील, यावर विश्वास ठेवा. देवाचे अनंत अफाट कार्य सतत सुरू आहे. ते तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सतत घडत आहे. देवाची शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे. स्वामी शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीची दिव्य शक्ती सतत या ब्रह्मांडात आहे. ते स्वीकार करा, आनंदी रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.